नमस्कार मंडळी, आज ना मंडळी गुढीपाडवा विशेष व्हेज थाळी बनवलेली आहे। मस्त झालेली आहे। असा बेत नक्की बनवून पहा, नक्की आवडेल सगळ्यांना। तर मस्त असं मी छोल्याची झटपट आणि झणझणीत अशी भाजी बनवलेली आहे। तर काही टिप्स आहेत त्याच्यामध्ये, पण तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच असेल, दिसणारच आहे पुढे चालून। तर आता इथं बघू शकता मी पुरी तळलेली आहे, श्रीखंड सुद्धा घरीच बनवलेलं आहे, बुंदीचा रायता बनवलेला आहे, मूग डाळीची भजी बनवलेली आहेत आणि येलो कलरचा किंवा पिवळा कलरचा भात बनवलेला आहे। या ठिकाणी मसाल्याचं ताक सुद्धा आहे। या ठिकाणी बघू शकताय, मस्त अशी थाळी बनवून पहा, नक्की आवडेल। या गुढीपाडव्याला असा बेत बनवा, जास्त काही वेगळं नाही, पण घरातल्या साहित्यामध्येच आपण हे थाळी बनवून तयार करू शकतो। तर अप्रतिम चवीची थाळी रेडी झालेली आहे, भन्नाट लागणार आहे। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर आता इथे एक मी भांडं घेतलेलं आहे, त्याच्यावर पुरणाची चाळण ठेवलेली आहे, त्याच्यावर कॉटनचा रुमाल अंथरून ठेवायचा आहे आणि आपल्याला दह्याचा चक्का तयार करायचा आहे। सुरुवातीला मी दही एका कॉटनच्या कपड्यामध्ये बांधून ठेवणार आहे, म्हणजे पाणी गळून जाईल त्याचं। पूर्ण माझी थाळी रेडी होईपर्यंत ही असंच मी पाणी गळत ठेवणार आहे याचं। तर आता इथं बघू शकताय, मस्त असं बांधून घ्यायचं आहे त्याला आणि बाजूला ठेवून द्यायचं आहे। ही प्रोसेस सर्वात अगोदर करा, म्हणजे पाणी गळून जातं, चक्का तयार होतो आपला श्रीखंडाचा। तर बघू शकताय तिथं बांधून ठेवलेलं आहे, वरती ओझत सुद्धा ठेवू शकता। या ठिकाणी आता पीठ भिजत घालणार आहोत आपण, तर पुरी करणार आहोत। याच्या अगोदरही पुरीचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे, पण शक्यतो परत एकदा पीठ मळण्याची पद्धत दाखवणार आहे या ठिकाणी। तर 1 वाटीच्या अंदाजा मी इथं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। आता त्याच्यामध्ये 2 चमचे इतकं बेसनचं पीठ घालते। बेसनच्या पिठानं खुसखुशीतपणा खूप छान येतो पुरीला, आणि 2 चमचे रवा घालत आहे, तर कुरकुरीतपणा पण येणार आहे हलका याच्यामध्ये। तर आता इथं 2 ते 3 चमचे इतकं मी तेल घालत आहे, जे साधं आपलं तेल असतं खायचं तेच घालत आहे, त्याला गरम वगैरे केलेलं नाही। तर चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे, घट्टसर गोळा मळून घ्यायचा आहे, एकजीव करून घ्यायचा आहे सर्वात अगोदर, आणि थोडं थोडं पाणी घालून आता आपल्याला घट्टसर गोळा मळून घ्यायचा आहे। आता पुरीला आपण जसं पीठ मळतो एकदम टाईट डो मळून घ्यायचा आहे म्हणू शकताय। थोडं थोडं पाणी घालून घ्या, म्हणजे टाईट डो मळला जाईल। तर आता इथं बघू शकताय, मस्त असं मी डो मळून घेतलेला आहे या ठिकाणी। आता पीठ हडकू नये म्हणून थोडीशी वरनं तेलाची धार टाकून द्यायची आहे आणि एकजीव करायचा आहे, किंवा पिठाला तेल सगळीकडे लावून द्यायचं आहे म्हणू शकताय। आणि आता हे झाले पीठ मळून, याला पण बाजूला ठेवून देऊया, म्हणजे पीठ भिजलं जाईल। तर आता याला बाजूला ठेवून द्यायचं आहे। आणि आता इथं बघू शकताय, आता आपण भाजीची तयारी करणार आहोत। तर मी अगोदरच कांदा टोमॅटो कापून घेतलेला आहे या ठिकाणी, तर कच्चाच मसाला वाटून घेणार आहोत आपण। तर 4-5 पाकळ्या लसणाच्या टाकलेल्या आहेत, लांब चिरलेला कांदा एक टाकून घेतलेला आहे त्याच्यामध्ये, आणि मोठे 2 टोमॅटो मी चिरून घेतलेले आहेत किंवा कापून घेतलेले आहेत बारीक। आणि आता हे मिक्सरला मी बारीक वाटून घेणार आहे। तर मिक्सरला बारीक वाटून घ्या शक्यतो, म्हणजे आपल्याला फटाफट करायचं आहे, किंवा झटपट मी छोल्याची भाजी दाखवणार आहे या ठिकाणी। तर त्याच्यासाठी मी कच्चाच मसाला वापरणार आहे आणि तेलामध्ये जास्त वेळ फ्राय करणार आहे, तर त्याच्यामधला कच्चापणा सुद्धा निघून जाईल। आता इथं बघू शकता मी छोले घेतलेले आहेत, तर छोले सुद्धा मी भिजत घातले होते, एक 3 ते 4 तासासाठी भिजलेले आहेत छोले। तर आता इथे एक मोठा कुकर घ्यायचा आहे, आणि आता कुकर गरम करून घेतल्याच्या नंतर आपण याच्यामध्ये 1-2 ते 3 पळ्या मस्त असं तेल गरम करून घ्यायचं आहे। तेल आता गरम झालेलं आहे या ठिकाणी। तर आता बघू शकता याच्यामध्ये कढीपत्ता टाकून घ्यायचा आहे सर्वात अगोदर। तर कढीपत्ता मस्त तडतडला की याच्यामध्ये जिरं पाव चमचा किंवा अर्धा चमचाच्या जवळपास घातलं तरी चालेल। तर जिरं घालून घ्यायचं आहे आणि मोहरी घालून घ्यायची आहे, पाऊण चमचा इतकी मोहरी घालून घ्यायची आहे। मोहरीने खूप छान टेस्ट येते या भाजीला, तर मोहरी आवर्जून सांगते वापरायला। तर आता जिरं मोहरी मस्त तडतडले की याच्यामध्ये एक मोठ्या साईजचा कांदा चिरून घेतलेला होता बारीक मी, तर तो याच्यामध्ये टाकून द्यायचा आहे। बरं, आता या कांद्याला आपल्याला जास्त फ्राय करायचं नाही, एक कमीत कमी 1.5 ते 2 मिनिटापर्यंतच आपल्याला याला
फ्राय करून घ्यायचा आहे, एकजीव करून घ्यायचा आहे, कांदा एकजीव करत राहायचा आहे। तर बघू शकताय मस्त असा एकजीव झालेला आहे कांदा आपला। आणि आता ती टमॅटोची प्युरी जे वाटून घेतलेली आहे, कांदा आणि टमॅटो लसूण, ते याच्यामध्ये टाकून द्यायचं आहे आणि गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे, म्हणजे हातावर टिपके वगैरे उडू शकतात त्याचे, थोडंसं बेतानेच करा। तर आता बघू शकता एकजीव करायचा आहे, एका हाताने आणि एका हाताने ओतून दिल्याच्या नंतर आता एकजीव करत राहायचं आहे पूर्णपणे। याच्यामधलं पाणी ॲब्झॉर्ब होईपर्यंत आपल्याला याला सतत ढवळत राहायचं आहे। वरनं झाकण ठेवून मी याला ढवळत राहणार आहे। तर बघू शकता टिपके उडतात म्हणून मी थोडंसं झाकण वापरत आहे, तर तुम्ही असंच मीडियम गॅस करून ठेवलात तरी चालेल। बघू शकता पूर्णपणे पाणी ॲब्झॉर्ब झालेलं आहे। आता तेल फुटल्यासारखं दिसत असेलच तुम्हाला व्हिडिओमध्ये। तर आता आपण बेसिक मसाले घालून घेणार आहोत, जास्त दुसरा कोणता मी मसाला याच्यामध्ये वापरणार नाही। जो वर्षभराचा साठवणुकीचा मसाला असतो काळं तिखट आपलं, तर ते 1.5 चमचा घातलेला आहे छोट्या चमच्याने। तर गरम मसाला पाव चमचा इतका होता माझ्याकडे, तो सुद्धा घातलेला आहे या ठिकाणी। आणि आता इथं हळद घालून घ्यायची आहे आपल्याला, पाव चमचा इतकी हळद घालायची आहे। आणि आता काश्मीरी मिरची पावडर, मोठा चमचा आपला नाश्त्याचा असतो ना, त्याच्याने 1 चमचा काश्मीरी मिरची पावडर घातलेली आहे, कलर येण्यासाठी वापरलेला आहे काश्मीरी लाल मिरची पावडर। जे तिखटवाला मसाला असतो लाल आपला, तो मी वापरलेला नाही याच्यामध्ये। तर शक्यतो जेवढं होता होईल तेवढं मी काळं तिखटच वापरलेलं आहे, तिखटच्या प्रमाणात बघायला गेलं तर वरती झाकण ठेवून एक वाफ काढून घ्यायची आहे। वाफ काढून झाल्याच्या नंतर परत एकदा आपल्याला याला ढवळून घ्यायचं आहे किंवा एकजीव करून घ्यायचं आहे म्हणू शकताय। तर आता इथं बघू शकताय मस्त अशी वाफ काढून झाली की मग याच्यामध्ये मी एक बटाटा कापून घेतलेला आहे, वरची साल काढून कापून घ्यायची आहे आपल्याला। तर बघू शकताय ते याच्यामध्येच टाकायचं आहे। थोडंसं दाटसरपणा खूप छान येतो बटाट्याने म्हणून मी बटाट्याचा वापर केलेला आहे। तुम्हाला नसेल करायचा स्किप केला तरी चालेल। तर आता इथं बघू शकताय एकजीव करून घ्यायचा आहे। आत्ताच किती छान मसाल्याला कलर आलेला आहे, तुम्हाला दिसतच असेल। शिजल्यावर अजून छान दिसेल ही भाजी। तर एकजीव करून घ्यायचं आहे आणि जेवढं आता पाहिजे तितकं आपल्याला पातळसर याच्यामध्ये पाणी ओतून द्यायचं आहे। बघू शकताय मी मस्त असं शिजेल इतके छोले पाणी ओतून घेत आहे। तर नंतर आणखीन थोडंसं पाणी मी वाढवलेलं होतं या ठिकाणी। तर बघू शकताय आता आपल्याला छोले अगोदर उकडून घेतलेले नाहीत मी, तर कुकरमध्येच बनवते, म्हणजे याचा अर्थ की नंतरनं आपल्याला कुकरच्या शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत, म्हणजे छान असं शिजलं जाईल हे छोले आणि बटाटामधला। तर बघू शकताय आता इथं चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि आता ढवळून घ्यायचं आहे किंवा एकजीव करून घ्यायचं आहे म्हणू शकताय। तर मस्त असं एकजीव झाल्याच्या नंतर झाकण लावून याला एक कमीत कमी 3 शिट्ट्या आपल्याला घ्यायच्या आहेत आणि थोडंसं बारीक गॅस करून 1-2 मिनटं ठेवून बंद करायचं आहे। लक्षात असू द्या 3 शिट्ट्या आणि 1-2 मिनटासाठी गॅस बारीक करायचा आणि ठेवून द्यायचा आहे, गॅस बंद करून ठेवायचा आहे। तर आता मस्त असा कुकरच्या शिट्ट्या झालेल्या आहेत, कुकर आता थंड झालेला आहे थोडंफार। तर आता इथं बघू शकताय मस्त असं तर्रीदार आता भाजी आपली रेडी झालेली आहे। नक्की ट्राय करा अशा पद्धतीने। तर आत्ता जरी तुम्हाला पातळसर दिसत असेल तर नंतर थंड झाल्याच्या नंतर घट्टसर होते भाजी किंवा दाटसर होते। तर वरनं थोडीशी कोथिंबीर पेरायची, परत याच्यावर झाकण ठेवून याला बाजूला ठेवून द्यायचं आहे आपल्याला। आता इथे खलबत्ता घेतलेला आहे। आता इथं बघू शकता 2 पाकळ्या लसूण, अर्धी मिरची आणि एक थोडेसे 4-5 कोथिंबीरचे पानं घेतलेले आहेत आणि याला मस्त असं कुटून घ्यायचं आहे। तर पेण्यासाठी थोडंसं मसाल्याचा ताक बनवत आहोत आपण या ठिकाणी। तर मस्त होतं हे ताक, बघू शकताय मस्त असं वाटून झालेलं आहे, बारीक वाटून घ्या शक्यतो, पिण्यासाठी खूप टेस्टी लागतं असं ताक बनवायला आपल्याला किंवा प्यायला म्हणू शकताय। आणि थंडगार ताक असलं की एखादा अर्धी पुरी किंवा चपाती भाकर जास्तच जाते आपल्याला। तर आता इथं बघू शकताय मस्त असं मठ्ठा बनवण्यापेक्षा मी हे साधी सोपी पद्धत वापरत आहे या ठिकाणी। तर बघू शकताय मीठ लागत असेल तर तुम्ही घालू शकता या ठिकाणी, पण मीठ मी याच्यामध्ये घातलेलं नाही कारण असंच प्यायला माझ्या घरी सगळ्यांनाच खूप आवडतं। तर आता इथं बघू शकताय
मस्त असं आता चक्का तयार झालेला आहे. पूर्णपणे पाणी त्याच्यातलं पिळून काढलेलं आहे मी. आणि आता इथं केशरच्या काड्या घातलेल्या आहेत, तर तुम्ही अगोदरच घालू शकताय किंवा दुधात मी असंच टाकत आहे, कारण दुधामध्ये भिजत घातलं की थोडंसं श्रीखंड आपलं पातळसर होतं. पण अशा पद्धतीने घाला, नक्की आवडेल सगळ्यांना. तर आता इथं चक्का तयार करून घेतलेला आपण याच्यामध्ये काढून देणार आहोत. मस्त असा घट्टसर आपला चक्का तयार झालेला आहे श्रीखंडाचा. तर सगळेच बाजू मोकळी करून घ्यायची आहे. आणि आता याच्यामध्ये पूर्णपणे चक्का काढून दिलेला आहे. आता चवीपुरती साखर घालायची आहे. तर अर्धी वाटी इतकी आपला श्रीखंड होता, त्याच्यामध्ये अर्धी वाटी इतकी मी साखर घातलेली आहे. आणि आता मस्त गाळणीने गाळून घ्यायचं आहे आपल्याला, पूर्णपणे गाळून घ्यायचं आहे. मस्त असं गाळून झालेलं आहे, बघू शकताय. आता याच्यामध्ये विलायचीची पूड वगैरे तुम्ही घालू शकताय, पण मी प्लेनच बनवलेलं आहे. हे केशर श्रीखंड आता आपलं तयार आहे म्हणू शकताय. थोडंसं चमच्याने फेटून घ्यायचं आहे, म्हणजे क्रीमी टेक्स्चर होतं याचं. तर बाहेरून आणून विकत खाण्यापेक्षा महागडं तर आपण घरातल्या घरात दही लावून असं चक्का तयार करून श्रीखंड तयार करू शकताय. तर बघू शकताय मस्त असं आता फेटून घ्यायचं आहे, म्हणजे क्रीमी टेक्स्चर येईपर्यंत आपल्याला फेटून घ्यायचं आहे. मस्त असा केसरचा कलर सुद्धा उतरतो याच्यामध्ये फेटल्याच्या नंतर. तर बघू शकता मस्त झालं होतं हे श्रीखंड. तर आता श्रीखंड आपलं तयार आहे. क्रीमी टेक्स्चर 1-2 ते 3 मिनिटं फेटल्याच्या नंतर लगेच होतं, बघू शकताय. आता एका वाटीमध्ये मी काढून घेत आहे. या ठिकाणी अप्रतिम चवीचं श्रीखंड घरातल्या घरात तयार झालेलं आहे. आणि आता याला बाजूला ठेवून देऊया. आता इथं बुंदीचा रायता मी बनवणार आहे या ठिकाणी. तर बुंदीचा रायता आपल्याला बनवण्यासाठी इथं अर्धी वाटी दही घेतलेला आहे. तर त्याच्यामध्ये 1-2 ते 3 चमचे मी पाणी घातलेलं आहे. दाटसर होतं दही माझं, म्हणून मी पाणी घातलेलं आहे या ठिकाणी. तर याच्यामध्ये घालायचं आहे आपल्याला चाट मसाला. तर चवीपुरतं मीठ सुद्धा घालायचं आहे. थोडंसं लाल तिखट घालायचं आहे. तर आता याला चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे. तर एकजीव करून झाल्याच्या नंतर जेव्हा आपल्याला बुंदी खायची तेव्हाच तुम्ही याच्यामध्ये बुंदी टाकलं तरी चालेल, पण अगोदर जर टाकलं तर एकदम असं त्याचा गाळ होतो बुंदीचा. तर शक्यतो जेव्हा खायचा आहे तेव्हाच टाका. हा झाला बुंदीचा रायता. आता वरनं ह्याच्यावर मी बुंदी मिक्स करून घेत आहे या ठिकाणी. मस्त झटपट आणि टेस्टी चवदार होतो हा बुंदीचा रायता. नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. तर आता हा झाला बुंदीचा रायता. आता हे सुद्धा वाटी बाजूला ठेवून देऊया. आणि आता इथं बघू शकताय आपण राईस बनवणार आहोत किंवा भात बनवून घ्यायचा आहे. बरं, साध्या सोप्या पद्धतीने आपण भात बनवत आहोत. तांदूळ घेतलेले आहे 1 वाटी, त्याचे स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. शिजेल इतकं पाणी घालून घ्यायचं आहे या ठिकाणी. आणि आता चवीपुरतं मीठ सुद्धा याच्यामध्ये टाकून द्यायचं आहे. आणि आता ढवळून घ्यायचं आहे. तर आता पिवळा भात करणार आहोत म्हटल्यावर थोडीशी मी हळद टाकत आहे या ठिकाणी. पाव चमच्यापेक्षाही थोडीशी मी हळद टाकलेली आहे. तर तुम्हाला दिसतच असेल. गॅस ऑन करायचा आणि आता याला शिजवण्यासाठी ठेवून द्यायचं आहे गॅसवर, बघू शकताय. आता इथं बघू शकताय मी मुगाची डाळ भिजत घातली होती अगोदरच. आता मूग डाळ पकोडे करत आहोत, म्हणजे मूग डाळ तर पाहिजेच, आणि त्याला अगोदरच मी भिजत घातली होती. आता याच्यामधलं पूर्णपणे पाणी काढून द्यायचं आहे. आणि आता एका मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे. बरं, आता मी छोटंवालंच मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे या ठिकाणी. तर पूर्णपणे पाणी नितळवून काढायचं आहे. आणि आता हे मूग डाळ भिजवलेली याच्यामध्ये टाकून द्यायची आहे. आता इथं बघू शकताय लसणाच्या पाकळ्या टाकलेल्या आहेत. आता याच्यामध्ये जर तुम्हाला लसूण कांदा वापरायचा नसेल तर तुम्ही नाही घातलं तरी चालेल. तर आता इथं बघू शकताय मी हिरवी मिरची घेतलेली आहे. आता 2 बॅचेसमध्ये वाटून घ्यायचं आहे म्हटल्यावर थोडा हिरवी मिरचीचा पहिल्या बॅचमध्ये मी प्रमाण जास्त ठेवला होता, दुसऱ्या बॅचमध्ये मी मिरची घातलीच नाही. तर चवीपुरतं मीठ घालायचं आहे. आणि आता आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे, हातानं फेटून घ्यायचं आहे. पकोड्याचं बॅटर रेडी झालेलं आहे. आणि आता मस्त ह्याला एकजीव करून घेतल्याच्या नंतर याला बाजूला ठेवून द्यायचं आहे 1-2 मिनिटासाठी.
आता इथे मी पुऱ्या सुद्धा लाटून घेतलेल्या आहेत। सर्वात अगोदर आपण पुऱ्या लाटून घेणार आहोत या ठिकाणी। तर पुऱ्या लाटून घेतलेल्या तळून घ्यायच्या आहेत आपल्याला, आणि नंतर मग आपल्याला याच्यामध्ये आपल्याला बाकीचे वस्तू तळून घ्यायचे आहेत। पकोडे म्हणा किंवा आपल्या पापड वगैरे म्हणा। तर पुरी मस्त टम्म फुगलेली आहे। कडकडीत तेल गरम करून घ्यायचं आहे, पुरी सोडून द्यायची आहे, खालची बाजू कलर येईपर्यंत तळून घ्यायची आहे। मग पलटी मारून खालची बाजू सुद्धा कलर येईपर्यंत तळून घ्यायचा आहे। आणि आता याला पूर्णपणे बाजूला काढून देणार आहोत। दुसरी सुद्धा पुरी मी अशाच पद्धतीने तळून घेणार आहे। बघू शकताय आता याच तेलामध्ये मी पकोडे तळून घेणार आहे मूग डाळीचे। तर मस्त बॅटर 1 2 ते 3 मिनिटं भिजून झालेलं होतं पिठाचं। तर आता मस्त छोटे छोटे मी सांडगे तोडल्यासारखे असे तोडून घ्यायचे आहेत भजे याच्यामध्ये। तर मस्त असे क्रिस्पी कुरकुरीत होईपर्यंत मीडियम गॅस करून मस्त असं तळून घ्यायचं आहे। आता हे मूग डाळीचे भजे क्रिस्पी कुरकुरीत होतात। दुसरं मी याच्यामध्ये काहीच वापरलेलं नाही, न वापरता सुद्धा मस्त असे भजे होतात। अशाच पद्धतीने नक्की ट्राय करा। उलट पुलट करून एकसारख्या रंगावर आपल्याला हे भजे तळून घ्यायचे आहेत। तर मस्त असे उलट पुलट करून घेत आहे मी, व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसतच असेल। बघू शकताय मस्त असा एकसारखा रंग आलेला आहे। आता भजी आपण काढून देणार आहोत। अप्रतिम दिसतात आणि कुरकुरीत सुद्धा होतात। अशा पद्धतीचे नक्की भजी ट्राय करा। अशा पद्धतीची थाळी व्हेज थाळी म्हणू शकताय। या गुढीपाडव्याला नक्की ट्राय करा। व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स बॉक्समध्ये सांगायला विसरू नका। आवडल्यास लाईक करा, शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना, त्यांना पण अशा नवनवीन रेसिपी पाहायला मिळतील। नवीन असाल चॅनलवर तर प्लीज सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील। परत भेटू अशा एका नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत धन्यवाद।